आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत. मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मन की बातचा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला. तुम्हा सर्वांचा सहभाग हेच या कार्यक्रमाचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. 100व्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातले नामवंत, मन की बातनं सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावूक करणारा आहे. जेव्हा मन की बातचं प्रसारण सुरू होतं, तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये विविध टाईम झोनमध्ये काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती. असं असूनही तिथल्या लोकांनी 100वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडिओ मी पाहिला. तिथल्या 100 वर्ष वयाच्या एक माताजी आशीर्वाद देत होत्या. मन की बात कार्यक्रमाबद्दल देशविदेशातील लोकांनी त्यांची मतं मांडली आहेत. अनेक जणांनी या कार्यक्रमाचं संरचनात्मक विश्लेषण देखील केलं आहे. मन की बात या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासियांचं कर्तृत्व यांचीच चर्चा होते, याचं लोकांनी कौतुक केलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठिंब्यासाठी आदरासहित धन्यवाद देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसात आपण मन की बातमध्ये काशी तमिळ संगममबद्दल बोललो. सौराष्ट्र तमिळ संगममची देखील चर्चा केली. काही काळापूर्वी वाराणसी इथं काशी तेलुगू संगमम सुद्धा झाला. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळ देणारा असाच आणखी एक प्रयत्न देशात झाला आहे. हा प्रयत्न आहे युवा संगममचा. मी असा विचार केला की या अनोख्या प्रयत्नांमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यांनाच या संदर्भातील तपशील विचारूया. त्यासाठी आता माझ्यासोबत फोनच्या माध्यमातून 2 तरुण जोडले गेले आहेत. त्यातील एक आहे अरुणाचल प्रदेशातील ग्यामर न्योकुमजी आणि दुसरी आहे बिहारची कन्या विशाखा सिंग. चला तर सर्वप्रथम आपण ग्यामर न्योकुम यांच्याशी बोलूया. ग्यामरजी, नमस्ते. नमस्ते मोदीजी. अच्छा ग्यामरजी, सर्वप्रथम मी तुमच्याविषयी जाणून घेऊ इच्छितो. मोदीजी, सर्वात आधी तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ खर्च केल्याबद्दल मी तुमचे आणि भारत सरकारचे खूप खूप आभार मानतो. मी अरुणाचल प्रदेशातील NIT म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. आणि कुटुंबात कोण कोण काय काय करतात? वडील काय करतात तुमचे? माझे वडील लहान मोठा व्यापार करतात आणि त्यानंतर ती शेती करतात. बरं, युवा संगम विषयी तुम्हाला कुठून माहिती मिळाली? युवा संगमसाठी कसे, कुठे गेलात, काय काय घडलं सांगा बरं. माझा अनुभव खूपच छान होता. मोदीजी, युवा संगमची माहिती मला माझ्या NIT संस्थेतून मिळाली. त्यांनी सांगितले की तुम्ही युवा संगममध्ये सहभागी होऊ शकता. याविषयी मी इंटरनेटवर थोडी शोधाशोध केली आणि मला समजलं की हा कार्यक्रम अत्यंत उत्तम आहे. याच्या माध्यमातून मी एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेत देखील योगदान देऊ शकतो. तसंच मला काही नवीन गोष्टींची माहिती मिळवण्याची संधी देखील यातून मिळेल. मग मी लगेचच जाऊन नोंदणी केली. तुम्हाला काही सिलेक्शन वगैरे करावं लागलं का? सर, जेव्हा मी वेबसाईटवर जाऊन एनरोल केलं तेव्हा माझ्यासाठी 2 पर्याय होते. पहिला होता IIT तिरुपती आणि दुसरा होता राजस्थान सेंट्रल युनिव्हर्सिटी. मी राजस्थान युनिव्हर्सिटीला पहिलं ऑप्शन म्हणून निवडलं आणि IIT तिरुपती हा माझा दुसरा ऑप्शन होता. राजस्थानसाठी माझी निवड झाली. त्यानंतर मी राजस्थानला गेलो. मग तुमची राजस्थान यात्रा कशी झाली? तुम्ही पहिल्यांदाच राजस्थानला जात होतात? खरंय, मी तेव्हा पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशच्या बाहेर पाय ठेवला होता. मी राजस्थानला आलो तेव्हा तेथील किल्ले इत्यादी गोष्टी मी केवळ चित्रपट आणि फोनमध्ये पाहिल्या होत्या. त्या प्रत्यक्षात बघायला मी गेलो. हा माझा पहिला अनुभव फारच चांगला ठरला. तेथील लोक स्वभावाने खूपच चांगले आहेत. त्यांनी मला अत्यंत उत्तम पद्धतीची वागणूक दिली. तेथे आम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. राजस्थानमधील मोठमोठ्या तलावांबद्दल माहिती मिळाली.
तिथले लोक ज्या पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात आणि त्याविषयी ज्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्या अगदी उत्तम. आधी त्या गोष्टी मला माहीतच नव्हत्या, म्हणून राजस्थान भेटीचा हा कार्यक्रम फारच उत्तम वाटला. वा, तुम्हाला तर सर्वाधिक लाभ झालेला आहे. अरुणाचल ही जशी वीरांची भूमी आहे, तशीच राजस्थान देखील वीरांची भूमी आहे. राजस्थानातील खूप लोक सेनादलात कार्यरत आहेत आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जे सैनिक तैनात आहेत, त्यामध्ये जेव्हा तुम्ही राजस्थानचे लोक भेटतील, त्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी नक्की बातचीत करा. त्यांना सांगा की कसे तुम्ही राजस्थानला गेला होतात आणि तुम्हाला तिथे कसे चांगले अनुभव आले. याबद्दल ऐकल्यावर त्या सैनिकांची तुमची जवळीक वाढेल. तुम्ही एकदम जवळचे व्हाल. आणखी एक म्हणजे राजस्थानमध्ये तुम्हाला काही ओळखीच्या गोष्टी देखील दिसल्या असतील. तुम्हाला असं वाटलं असेल की अरे, अरुणाचलमध्ये देखील असंच होतं की. मोदीजी, मला एक समानता जाणवली. ती अशी की जे देशप्रेम आहे आणि एक भारत श्रेष्ठ भारतचं जे व्हिजन आणि भावना आहे, त्या दोन्हीकडे समान आहेत. अरुणाचल प्रदेशातील जनता भारतीय असल्याचा अभिमान बाळगते. तशाच प्रकारे राजस्थानातील लोकांना सुद्धा स्वतःच्या मातृभूमीचा मोठा अभिमान आहे. ही गोष्ट मला जाणवली. मी तिथे खूप लोकांशी संवाद साधला, तेव्हा मला आणखी एक समानता जाणवली, आणि ती म्हणजे विशेष करून दोन्ही राज्यातील युवा वर्ग भारतासाठी काहीतरी करू इच्छितात. हे जे देशाप्रती प्रेम आहे ते दोन्हीकडे समान आहे. तिकडे जे तुमचे मित्र झाले त्यांच्याशी ओळख वाढवलीत की इकडे आल्यावर त्यांना विसरून गेलात तुम्ही? नाही नाही नाही, आम्ही त्यांच्याशी ओळख वाढवली. अच्छा, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर देखील सक्रिय आहात तर. हो मोदीजी, मी ॲक्टिव्ह आहे. वा, मग तुम्ही ब्लॉग लिहायला पाहिजे. तुमचा युवा संगमचा अनुभव कसा होता, तुम्ही त्यात रजिस्ट्रेशन कसं केलं, राजस्थानला गेल्यावर कसे अनुभव आले, हे लिहायला हवं. जेणेकरून देशभरातील युवकांना एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेबद्दल अधिक माहिती मिळेल. ही कोणती योजना आहे आणि युवकांना त्याचा लाभ कसा करून घेता येईल ते सुद्धा समजेल. तर तुम्ही तुमच्या अनुभवांचं वर्णन करणारा ब्लॉग लिहायला हवा. तो वाचून अनेक लोकांना फायदा होईल. हो, मी नक्की हे काम करीन. वा ग्यामरजी, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुम्ही सर्व युवक देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहात. कारण आगामी 25 वर्ष अत्यंत महत्त्वाची आहेत देशासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मोदीजी, तुम्हालाही धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, अरुणाचलमधील लोकांमध्ये इतकी आत्मीयता असते की त्यांच्याशी बोलून मला फार आनंद वाटतो. युवा संगममधील ग्यामरजींचा अनुभव अत्यंत उत्तम होता. चला, आता आपण बिहारची कन्या विशाखा सिंग हिच्याशी बातचीत करूया. विशाखाजी, नमस्कार. सर्वप्रथम भारताच्या माननीय पंतप्रधानांना माझा नमस्कार आणि माझ्यासह सर्व डेलिगेट्सकडून तुम्हाला अनेक अनेक वार वंदन. अच्छा विशाखाजी, आधी स्वतःबद्दल काहीतरी सांगा. मग मला युवा संगमबद्दल देखील जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. मी बिहारच्या सासाराम शहराची रहिवासी आहे आणि माझ्या कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या मेसेजमधून मला युवा संगमबद्दल ही माहिती मिळाली आणि त्यानंतर मी अजून चौकशी केली, तपशील शोधलं की हे नक्की काय आहे. तेव्हा मला समजलं की हा एक भारत श्रेष्ठ भारत योजनेच्या माध्यमातून सुरू असलेला युवा संगम उपक्रम आहे. त्यानंतर मी अर्ज केला आणि ह्यात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक होते. मात्र त्यानंतर जेव्हा मी तमिळनाडूला जाऊन आले, त्यातून मला जे एक्सपोजर मिळालं, त्यानंतर ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतोय. या कार्यक्रमात भाग घेऊन मला खूप आनंद झालाय आणि मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतेय सर, की तुम्ही आमच्यासारख्या तरुणांसाठी असा सर्वोत्कृष्ट उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण भारताच्या विविध भागातील कल्चर अडॉप्ट करू शकतो. वा विशाखाजी, तुम्ही कोणतं शिक्षण घेताय बरं? मी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात शिकतेय. अच्छा विशाखाजी, तुम्हाला कोणत्या राज्यात जायचं आहे, कुठे संपर्क करायचा आहे, हा निर्णय तुम्ही कसा घेतलात? जेव्हा मी युवा संगमबद्दल गुगलवर शोध सुरू केला तेव्हा मला समजलं की बिहारच्या डेलिगेट्सना तमिळनाडूच्या डेलिगेट्ससोबत एक्सचेंज केलं जात आहे आणि तमिळनाडू हे आपल्या देशातील सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध राज्य आहे. त्यामुळे मला जेव्हा हे समजलं की बिहारमधील विद्यार्थ्यांना तमिळनाडूला पाठवलं जाणार आहे, तेव्हा मला निर्णय घेण्यात मदत झाली. मला वाटलं की मी अर्ज भरून तिथे जायला हवं. त्यावेळेला मी ह्या उपक्रमात सहभागी झाले आणि ह्याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय. वा,
पण तुम्ही पहिल्यांदाच तामिळनाडूला गेलात का? हो, मी पहिल्यांदाच तिथे गेले. अच्छा. तुम्हाला काही विशिष्ट आठवणीत राहिलेली अशी गोष्ट सांगायची असेल, तर काय सांगाल तुम्ही? कारण देशातले युवक तुमचं बोलणं ऐकत आहेत. खरं सांगायचं ना सर, तर हा संपूर्ण प्रवासच माझ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट ठरला. प्रत्येक ठिकाणी आम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकलो आहोत. मी तमिळनाडूला जाऊन खूप उत्तम मित्र मिळवले. तिथली संस्कृती शिकून घेतली. तिथले लोकांना भेटले. तिथे घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इतर लोकांना जिथे जाणं अवघड असतं, त्या इस्रोच्या केंद्रात जाण्याची संधी आम्हा डेलिगेट्सना देण्यात आली. हं. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आम्ही राजभवनामध्ये जाऊन तमिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेतली. या 2 घटना माझ्यासाठी अत्यंत विशेष ठरल्या. आणि आता आम्ही ज्या वयात आहोत त्या वयातील मुलांना अशी संधी मिळत नाही. ती आम्हाला युवा संगमच्या माध्यमातून मिळू शकली. हा माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता. बरं, बिहारमधल्या खाण्यापिण्याच्या पद्धती आणि तामिळनाडूमधल्या खाण्यापिण्याच्या पद्धती या तर एकदम वेगवेगळ्या आहेत. हो, नक्कीच. मग तुम्हाला त्याची पूर्ण सवय झाली असेल ना? आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा लक्षात आलं की तमिळनाडूमध्ये दक्षिण भारतीय पद्धतीचं अन्न मिळतंय. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला तिथे डोसा, इडली, सांबार, उत्तप्पा, वडा, उपमा हे सगळे पदार्थ वाढण्यात आले होते. तर पहिल्यांदा जेव्हा हे पदार्थ मी ट्राय केले ना, दॅट वॉज टू गुड. तिथलं जेवण अत्यंत हेल्दी आहे आणि वास्तवात अतिशय चविष्ट सुद्धा आहे. आमच्या नॉर्थच्या जेवणापासून खूपच वेगळं आहे आणि मला ते जेवण आवडलं आणि तिथली लोकंही खूप चांगली वाटली. आता तुमचे मित्रही झाले असतील तामिळनाडूत. हो, आम्ही तिथे उतरलो होतो त्या NIT त्रिचीमध्ये आणि नंतर IIT मद्रासमध्ये. तर दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांची माझी चांगलीच मैत्री झाली आहे. शिवाय मध्ये CIIची वेलकम सेरेमनी होती. तर तिथे आजूबाजूच्या कॉलेजमधले खूप सारे कॉलेज स्टुडंट्स आले होते. तिथे आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि त्या लोकांना भेटून मला इतकं छान वाटलं. त्यातील अनेक लोक माझे मित्रसुद्धा झालेत आणि काही डेलिगेट्स मला भेटले जे तमिळनाडूचे डेलिगेट्स बिहारमध्ये आले होते. त्यांच्याशी आमची बातचीत झाली होती आणि आताही आम्ही जेव्हा आपापसात गप्पा मारतो तेव्हा मला खूप छान वाटतं. वा वा विशाखाजी, आपण एक ब्लॉग लिहा आणि सोशल मीडियावर आपला हा संपूर्ण अनुभव सांगा. एक भारत श्रेष्ठ भारतचा युवा संगम आणि तामिळनाडूत आपल्याला जी आपुलकी मिळाली, जो आपला स्वागत सत्कार समारंभ झाला, तामिळ लोकांचं आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्याबद्दल लिहा आणि या साऱ्या गोष्टी देशाला सांगा. आपण लिहाल का? हो, नक्की. तर माझ्या वतीने आपल्याला खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. जी, थँक्यू सो मच. नमस्कार. ग्यामर आणि विशाखाजी, आपल्याला माझ्या खूप शुभेच्छा. युवा संगममध्ये आपण जे शिकलात ते जीवनभर आपल्याबरोबर राहावं ही माझी आपल्याप्रती शुभेच्छा आहे. मित्रांनो, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे. आमच्या देशात पाहण्यासारखं खूप काही आहे. हे लक्षात घेऊनच शिक्षण मंत्रालयानं युवा संगम नावाचा एक उत्तम उपक्रम आयोजित केला. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्याबरोबरच देशातल्या युवकांना आपसात मिळून मिसळून राहण्याची संधी देणं हा देखील होता. वेगवेगळ्या राज्यांच्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना यामध्ये जोडण्यात आलं आहे. युवा संगममध्ये युवक दुसऱ्या राज्यांच्या शहरं आणि गावांमध्ये जातात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. युवा संगमच्या पहिल्या फेरीत जवळपास 1200 युवकांनी देशाच्या 22 राज्यांचा दौरा केला. जे युवक याचा भाग बनले आहेत ते आपल्या समवेत अशा स्मृती घेऊन आले आहेत की ज्या स्मृती जीवनभर त्यांच्या हृदयात कायम राहतील. आम्ही पाहिलं आहे की अनेक मोठ्या कंपन्यांचे CEO, व्यावसायिक नेते यांनी बॅकपॅकर्सप्रमाणे भारतात वास्तव्य केलेलं आहे. मी जेव्हा दुसऱ्या देशांच्या नेत्यांना भेटतो तेव्हा अनेकदा तेही सांगतात की ते तरुण असताना भारतात फिरण्यासाठी आले होते. आमच्या भारतात इतकं काही पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आहे की आपली उत्सुकता प्रत्येक वेळी वाढतच जाते. मला आशा आहे की या रोमांचक अनुभवांना जाणून घेऊन आपल्यालाही देशाच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करण्यासाठी अवश्य प्रेरणा मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवस अगोदर मी जपानच्या हिरोशिमामध्ये होतो. तिथं मला हिरोशिमा पीस मेमोरियल संग्रहालयात जाण्याची संधी मिळाली. तो एक भावविवश करणारा अनुभव होता. जेव्हा आम्ही इतिहासातील स्मृती जपून सुरक्षित ठेवतो तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी ते अत्यंत सहाय्यकारी असतं.
अनेकदा संग्रहालयात आम्हाला नवीन धडे मिळतात, तर अनेकदा काही शिकायला मिळतं. काही दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय म्युझियम प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यात जगातील 1200हून अधिक वस्तुसंग्रहालयांच्या वैशिष्ट्यांचं प्रदर्शन केलं होतं. आमच्याकडे भारतात देखील वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालयं आहेत, जी आमच्या भूतकाळाशी जोडल्या गेलेल्या अनेक पैलूंचं प्रदर्शन करत असतात. जसं की गुरुग्राममध्ये एक आगळं-वेगळं वस्तुसंग्रहालय आहे, म्युझियो कॅमेरा, ज्यात 1860 नंतरच्या 8,000हून अधिक कॅमेऱ्यांचं संकलन केलं आहे. तामिळनाडूच्या म्युझियम ऑफ पॉसिबिलिटीजची रचना आमच्या दिव्यांगजनांना समोर ठेवून केलेली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे देखील एक असंच संग्रहालय आहे, ज्यात 70,000हून अधिक वस्तू संरक्षित केलेल्या आहेत. सन 2010 मध्ये स्थापन करण्यात आलेला इंडियन मेमरी प्रोजेक्ट म्हणजेच भारतीय स्मृती प्रकल्प हा एक प्रकारे ऑनलाईन संग्रहालयच आहे. जगभरातून पाठवण्यात आलेली छायाचित्र आणि कथांच्या माध्यमातून भारताच्या गौरवशाली इतिहासाचे दुवे जोडण्याचं त्याचं कार्य सुरू आहे. देशाच्या फाळणीमुळे झालेल्या जखमांशी जोडलेल्या स्मृतींना समोर आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. गेल्या काही वर्षात आम्ही भारतात नवनवीन प्रकारची संग्रहालयं आणि स्मारकं बनत असताना पाहिली आहेत. स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी बंधू आणि भगिनींच्या योगदानाला समर्पित अशी नवीन संग्रहालयं उभारली जात आहेत. कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमधील बिप्लोबी दालन असो की जालियनवाला बाग मेमोरियलचा पुनरुद्धार, देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असं PM संग्रहालय आज दिल्लीच्या लौकिकात भर घालत आहे. दिल्लीमध्येच नॅशनल वॉर मेमोरियल आणि पोलीस मेमोरियल असून तिथं रोज अनेक लोक हुतात्मा झालेल्यांना वंदन करण्यासाठी येत असतात. ऐतिहासिक दांडी यात्रेला समर्पित दांडी मेमोरियल असो की एकतेचा पुतळा असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारक असो, पण मला इथंच थांबावं लागेल, कारण देशभरातील संग्रहालयांची यादी खूपच मोठी आहे आणि प्रथमच देशातील सर्व संग्रहालयातील माहिती एकत्र संकलित करण्यात आलेली आहे. संग्रहालय कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे, तिथे कोणत्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या आहेत, तिथल्या संपर्काचा तपशील काय आहे, हे सारं काही एका ऑनलाईन डिरेक्टरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण देशातील ही संग्रहालयं पाहण्यासाठी जरूर जावं. तिथं आपण आकर्षक छायाचित्रांना म्युझियम मेमरीज करून सामायिक करायलाही विसरू नका. यामुळे या वैभवशाली संस्कृतीच्या बरोबर आम्हा भारतीयांचे असलेले संबंध आणखी मजबूत होतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, आम्ही सर्वांनी एक म्हण अनेकदा ऐकली असेल, बिन पानी सब सून, म्हणजे पाण्याविना जीवनात कायम संकट असतं. व्यक्ती आणि देशाचा विकास ठप्प होत असतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती केली जात आहे. आमचं अमृत सरोवर यासाठी विशेष आहे की हे स्वातंत्र्याच्या अमृत काळात तयार केलं जात आहे आणि यात लोकांचे अमृतमयी प्रयत्न लागलेले आहेत. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आतापर्यंत देशात 50,000हून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. जलसंरक्षणाच्या दिशेनं हे खूप मोठं पाऊल आहे. मित्रांनो, प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही पाण्याच्या टंचाईच्या आव्हानाशी जोडलेल्या गोष्टींबाबत चर्चा करतो. याही वर्षी आम्ही या विषयाला घेऊच, पण यावेळी जलसंरक्षणाशी संबंधित स्टार्टअपबाबत चर्चा करू. एक स्टार्टअप आहे फ्लक्सजेन. हा स्टार्टअप IoT एनेबल्ड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाचे पर्याय देत असतो. हे तंत्रज्ञान पाण्याच्या वापराचा पॅटर्न सांगून पाण्याच्या प्रभावी वापरासंबंधी सहाय्य करेल. आणखी एक स्टार्टअप आहे लिव्ह अँड सेन्स. ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगवर आधारित असून एक असा मंच आहे ज्याच्या सहाय्यानं जलवितरणावर प्रभावी पद्धतीनं देखरेख केली जाऊ शकते. यातून कुठे किती पाणी वाया जात आहे याची माहितीही समजू शकते. आणखी एक स्टार्टअप आहे कुंभी कागज. हा कुंभी कागज असा विषय आहे की आपल्यालाही खूप आवडेल असा मला पक्का विश्वास आहे. कुंभी कागज स्टार्टअपनं एक विशेष काम सुरू केलं आहे. त्यानं
जलकुंभीपासून कागद बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे जी जलकुंभी कधी जलस्रोतांसाठी एक समस्या समजली जात होती, त्यापासून आता कागद बनवण्यात येत आहे. मित्रांनो, अनेक युवक नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत. काही युवक असे आहेत की जे समाजाला जागरूक करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. जसं की छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील युवक आहेत. इथल्या युवकांनी पाणी वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केलेली आहे. हे युवक घरोघरी जाऊन लोकांना पाणी वाचवण्याबाबत जागरूक करतात. कुठे विवाह समारंभाचं आयोजन केलं जातं, तर तिथे हा युवकांचा गट जाऊन पाण्याचा दुरुपयोग कसा रोखला जाऊ शकतो याबद्दल त्यांना माहिती देतो. पाण्याच्या सदुपयोगाशी जोडलेला एक प्रेरणादायक प्रयत्न झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात सुद्धा होत आहे. खुंटीच्या नागरिकांनी पाणी संकटापासून वाचण्यासाठी बोरी बांधचा मार्ग काढलेला आहे, ज्याचा उपयोग गावातून वाहणाऱ्या नाल्यांवर बांध घातला जातो. या बांधांवर पाणी एकत्र आल्यानं तिथं भाजीपालाही तयार होऊ लागलेला आहे. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढत आहे आणि प्रदेशाच्या गरजांचीही पूर्तता होत आहे. लोकसहभागाचा कोणताही प्रयत्न कसा अनेक परिवर्तनं घडवू शकतो याचं खुंटी एक आदर्श उदाहरण बनलं आहे. मी तिथल्या लोकांचं त्यांच्या या प्रयत्नांबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, 1965च्या युद्धाच्या वेळेस आमचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. नंतर अटलजींनी त्याला जय विज्ञानही जोडलं होतं. काही वर्षांपूर्वी देशातल्या वैज्ञानिकांशी चर्चा करताना मी जनसंशोधनाचा उल्लेख केला होता. मन की बातमध्ये आज एका अशा व्यक्तीबद्दल, एका अशा संस्थेबद्दल जी जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारींचं प्रतिबिंब आहे. हे गृहस्थ आहेत महाराष्ट्रातील श्रीमान शिवाजी शामराव डोळेजी. शिवाजी डोळे नाशिक जिल्ह्यातल्या एका लहानशा गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं होतं. निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषी विषयात पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून जय किसानकडे मार्गक्रमण करत चालले होते. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त योगदान कसं दिलं जाईल. आपल्या या मोहिमेत शिवाजी डोळे यांनी 20 लोकांचं एक पथक बनवलं आणि काही माजी सैनिकांना देखील त्यात सामील करून घेतलं. त्यानंतर त्यांच्या या पथकानं व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाच्या एका सहकारी संस्थेचं व्यवस्थापन आपल्या हातात घेतलं. ही सहकारी संस्था निष्क्रिय पडून होती. तिचं पुनरुज्जीवन करण्याचा विडा त्यांनी उचलला आणि आज पाहता पाहता व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झालेला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. त्याच्याशी जवळपास 18,000 लोक जोडले गेलेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येनं आमचे पूर्व सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य 500 एकर जमिनीत कृषी शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यग्र आहे. खास गोष्ट तर ही आहे की त्यांनी सेंद्रिय शेती आणि डेअरी देखील सुरू केली आहे. आता त्यांनी लागवड केलेली द्राक्ष युरोपात सुद्धा निर्यात केली जात आहेत. या पथकाची जी 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, त्यात माझं लक्ष ज्यांनी वेधून घेतली ती आहेत जय विज्ञान आणि जय अनुसंधान. याचे सदस्य तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करत आहेत. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणीकरणावरही ते लक्ष केंद्रित करत आहेत. सहकारातून समृद्धीच्या भावनेतून काम करणाऱ्या या पथकातील लोकांची मी प्रशंसा करतो. या प्रयत्नांमुळे केवळ मोठ्या संख्येनं लोकांचं सबलीकरण झालेलं नाही, तर उपजीविकेसाठी अनेक साधनं देखील तयार झाली आहेत. मला आशा आहे की हा प्रयत्न प्रत्येक श्रोत्याला निश्चित प्रेरित करेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 28 मे महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरजी यांची जयंती. त्यांचा त्याग, धाडस
आणि संकल्पशक्तीशी जोडलेल्या अनेक कथा आम्हाला आजही प्रेरित करत असतात. मी तो दिवस विसरू शकत नाही जेव्हा मी अंदमानातील त्यांच्या कोठडीत गेलो होतो. वीर सावरकरांनी जिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. वीर सावरकर यांचं व्यक्तिमत्व दृढता आणि विशालतेनं संपूर्ण युक्त होतं. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता अजिबात पसंत नव्हती. स्वातंत्र्य आंदोलनातच नव्हे तर सामाजिक समानता आणि सामाजिक न्यायासाठी देखील वीर सावरकर यांनी जे कार्य केलं त्याच्या आठवणी आजही काढल्या जातात. मित्रांनो, काही दिवसांनी 4 जूनला संत कबीरदास यांची जयंती आहे. कबीरदास यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे तो आजही तितकाच उपयुक्त आहे. कबीरदास जी म्हणत असत, कबीरा कुआं एक है पानी भरे अनेक, बर्तन में ही भेद है पानी सब में एक. म्हणजेच विहिरीवर वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाणी भरण्यासाठी आले तरी विहीर कुणात भेदाभेद करत नाही. पाणी तर सर्व भांड्यांमध्ये एकच असतं. संत कबीरांनी समाजात विभाजन करणाऱ्या प्रत्येक वाईट चालीरीतीला विरोध केला. समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आज जेव्हा देश विकसित होण्याच्या संकल्पासह वाटचाल करत आहे तेव्हा आम्हाला संत कबीरदास यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न आणखी वाढवले पाहिजेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता देशातील एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल मी चर्चा करणार आहे ज्यांनी राजकारण आणि चित्रपट जगतावर अद्भुत प्रतिभेच्या जोरावर अमिट ठसा उमटवला आहे. या महान व्यक्तीचं नाव आहे NT रामाराव, ज्यांना आम्ही NTR म्हणूनही ओळखतो. आज NTR यांची 100वी जयंती आहे. आपल्या बहुसंचारी प्रतिभेच्या जोरावर ते केवळ तेलुगू चित्रपटाचे महानायक बनले एवढंच नव्हे तर त्यांनी कोट्यवधी लोकांचं मनही जिंकलं होतं. आपल्याला हे माहिती आहे का की त्यांनी 300हून अधिक चित्रपटातून अभिनय केला होता. त्यांनी अनेक ऐतिहासिक पात्रांना आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा जिवंत केलं होतं. भगवान कृष्ण, राम आणि अशा अनेक भूमिकांमध्ये NTR यांचा अभिनय लोकांना इतका आवडला की आजही लोक त्यांची आठवण काढतात. NTR यांनी चित्रपट जगतासह राजकारणातही आपली वेगळीच ओळख स्थापित केली होती. इथंही त्यांना लोकांचं भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. देश आणि दुनियेतील लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे NT रामारावजी यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये यावेळी इतकंच. पुढच्या वेळी काही नव्या विषयांसह आपल्याकडे येईन. तेव्हा काही प्रदेशात उष्मा आणखी वाढलेला असेल, कुठे कुठे पाऊसही सुरू होईल. आपल्याला हवामानाच्या प्रत्येक स्थितीत आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. 21 जूनला आम्ही जागतिक योग दिन साजरा करू. त्याची देखील देश आणि परदेशात तयारी सुरू आहे. आपण या तयारीबाबत मला आपल्या मन की बातमध्ये लिहित रहा. अन्य एखादा विषय किंवा माहिती मिळाली तर ती देखील मला सांगा. जास्तीत जास्त सूचना मन की बातमध्ये घेण्याचा माझा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.